स्टुडंट्स, गुड मॉर्निंग। लास्ट लेक्चरला आपण अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आपण स्टडी करत होतो, डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन। त्याच्यामध्ये डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन मध्ये आपल्याला जो अनसॅच्युरेटेड प्रोडक्ट मिळणार आहे अल्कीन, तो अल्कीन जर दोन प्रोडक्ट आपल्याला मिळत असतील अल्कीनचे डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन मध्ये, तर त्यातला मेजर अल्कीन कुठला आणि मायनर अल्कीन कुठला हे आपण स्टडी करत होतो। ओके, ते कुठल्या रूलनुसार आपण मेजर अल्कीन आणि मायनर अल्कीन आपण स्टडी करत होतो अकॉर्डिंग टू द साइडसेप रूल। ओके, डिहायड्रोहॅलोजिनेशन बघा इम्पॉर्टंट आहे, याच्यावरचा क्वेश्चन तुम्हाला सीईटी साठी, नीट साठी आणि बोर्ड एक्झाम ला सुद्धा विचारला जातो। डिहायड्रोहॅलोजिनेशन, डिहायड्रोहॅलोजिनेशन ही आपली कुठली रिएक्शन होते? डिहायड्रोहॅलोजिनेशन इट इज अ इलिमिनेशन रिएक्शन। इलिमिनेशन मध्ये कुठली होती? बीटा इलिमिनेशन रिएक्शन। बीटा इलिमिनेशन रिएक्शन आपण का म्हणतो? तो अल्फा कार्बनचा हॅलोजन रिमूव्ह होतो आणि बीटा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह होतो। बीटा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह होत असेल तर त्याला आपण बीटा इलिमिनेशन रिएक्शन असं आपण म्हणत आहोत। ओके, डिहायड्रोहॅलोजिनेशन इज अ बीटा इलिमिनेशन रिएक्शन। रिएक्शन आपली अल्किल हॅलाइडची पुन्हा बनवत असते। लास्ट लेक्चरला बघितले आपण अल्किल हॅलाइडची रिएक्शन अल्कोहोलिक एओएच बरोबर। ओके, अल्किल हॅलाइडची रिएक्शन अल्कोहोलिक एओएच बरोबर झाल्यानंतर आपल्याला अल्कीन हा प्रोडक्ट मिळणार आहे। ओके, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन, इथं हायड्रोजन आणि हॅलोजन एटम आपला रिमूव्ह होत होता। ओके, मग एखाद्या अल्किल हॅलाइड मध्ये एकापेक्षा जास्त बीटा कार्बन एटम असतील तर आपल्याला तिथं दोन डिफरंट अल्किन्स आपल्याला मिळतात। मग त्या दोन डिफरंट अल्किन मधील मेजर अल्किन कुठला आणि मायनर अल्किन कुठला हे आपण आयडेंटिफाय करत आहे। त्यासाठी रूल्स आपण सांगितला होता, तो रूल्स कुठला होता? साइडसेप रूल। बघा आपण लास्टला एक्झाम्पल स्टडी केला आहे, परत तिथं रिवाइज करून पुढचा पॉइंट कंटिन्यू होणार आहे याच्यावरतीच। बघा हा काय असणार आहे? लास्टला आपण एक्झाम्पल घेतलं होतं, त्याचं नेम काय होतं? ओके, 2 ब्रोमो ब्युटेन। नेहमीचं काय होतं? 2 ब्रोमो ब्युटेन। आता ब्रोमीन अटॅच असलेला कार्बन कुठला असणार? ब्रोमीन अटॅच असलेला कार्बन अल्फा आणि त्याच्या नेक्स्ट बीटा। बीटा हा पण असेल, पण एकाला आपण बीटा 1 म्हणूया, एकाला बीटा 2 असं म्हटलं होतं। ओके, रिएक्शन आपली कशा प्रेस मध्ये होते? अल्कोहोलिक एओएच च्या प्रेस मध्ये, बरोबर आहे। हीटिंग करणार आहे आपण। ओके, इथं दोन डिफरंट अल्कीन मिळाले होते, अल्फा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह होत आहे बरोबर, आणि बीटा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह होत आहे। मग बीटा कार्बन किती आहे? बीटा कार्बन 2 आहे। मग मला सांगा बीटा 1 चा पण हायड्रोजन रिमूव्ह होत असेल आणि बीटा 2 चा पण रिमूव्ह होत असेल तर आपल्याला दोन डिफरंट अल्कीन मिळणार। प्रोडक्टचं नेचर कसं होतं बघा, आपण कसं सांगितलंय, हा CH3 आपण ऍज इट इज ठेवला, परत इथं CH, इथला काय रिमूव्ह झालाय? हॅलोजन। ओके, म्हणजे हा ब्रोमीन रिमूव्ह झाला आणि ह्या बीटा 2 चा आपण हायड्रोजन रिमूव्ह केला तर CH2 तर CH होणार, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड मध्ये काय येणार? डबल बॉन्ड येणार। ओके, पुढे काय येणार? सिंगल बॉन्ड CH3। ओके, बरोबर आहे। बघा इथं इथला ब्रोमीन आणि इथला हायड्रोजन आपला रिमूव्ह होईल। आता समजा दुसरा अल्कीन आपण कसा लिहिला होता? ह्या अल्फा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह होत आहे आणि ह्या बीटा 1 चा हायड्रोजन रिमूव्ह होत आहे। ओके, मग कसं येणार? इथं काय होणार? CH3 चा CH2, इथं काय झालं होतं? डबल बॉन्ड CH, CH2। ओके, CH3 असं आपण सांगितलंय, बरोबर आहे। इथं आपल्याला दोन डिफरंट आपल्याला अल्कीन मिळाले होते। पुढे KPr प्लस H2O ऍज इट इज रिएक्शन आपण लिहिले लास्ट लेक्चरला झाली। याचं नेम काय होतं? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ हे नंबरिंग आहे। कसं आहे ना?
सेकंड कार्बनला कोण आहे? ओके, डबल बॉन्ड नेम आपलं काय होतं? ब्यूटूइन. आणि इथं फर्स्ट कार्बनलाच आपला डबल बॉन्ड नेम काय होतं? ब्यूटवनीन. ह्या दोघांच्या मध्ये मेजर पॉइंट कुठला होता आपला? ब्यूटूइन. ओके, हा मेजर प्रोडक्ट होता आणि हा मायनर प्रोडक्ट होता. हे कशावरून आपण आयडेंटिफाय केले? सॅडचे फ्लोरो. ओके, सॅडचे फ्लोरो आपण सांगितले. सॅडचे फ्लोरो. सॅडचे फ्लोरो आपलं काय सांगत होता? लास्ट लेक्चरला आपण लिहून दिलंय. सॅडचे फ्लोरो ज्या डबली बॉन्डेड कार्बन एटमला जास्तीत जास्त अल्किल ग्रुप अटॅच असणार तेवढा तो मेजर अल्किन असणार आहे. बघा इथे डबल बॉन्डेड कार्बन आहे. याला आपला किती अल्किल ग्रुप्स आहेत? ह्या डबल बॉन्डेड कार्बनला इथे एकच आहे आणि इकडे एक आहे. ओके, म्हणजे ह्या डबल बॉन्डला किती अल्किल ग्रुप आले? 2 अल्किल ग्रुप. हा एक आणि हा एक. ओके, आणि ह्या अल्किन मध्ये डबल बॉन्डेड कार्बन आहे त्याला किती अल्किल ग्रुप आहे? CH2CH3. हा इथिल ग्रुप आहे. हा एकच अल्किल ग्रुप आहे लक्षात घ्या. ओके, CH2CH3 चा एकच अल्किल ग्रुप आपला प्रेझेंट आहे. लक्षात येते का? ओके, बघा मग मेजर अल्किन कुठला आपला? ज्या अल्किन मध्ये डबल बॉन्डेड कार्बनला जास्त अल्किल ग्रुप अटॅच असणार तो आपला मेजर अल्किन असणार. इथे डबल बॉन्डला 2 अल्किल ग्रुप्स आहेत त्यामुळे हा मेजर. इथे डबल बॉन्डला एकच अल्किल ग्रुप प्रेझेंट आहे त्यामुळे हा काय असणार आहे? मायनर अल्किन असणार आहे. ओके, लक्षात अकॉर्डिंग टू कुठला रोल आहे आपला? सॅडचे रोल. ओके, हे तुम्हाला क्वेश्चन विचारला तो लक्षात घ्या. तुमचं नीट असेल, सीईटी असेल, बोर्ड एक्झामला सुद्धा याच्यावरती क्वेश्चन असतो. ओके, विच इज द मेजर प्रोडक्ट ओके ऑब्टेन इन डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन. तर अल्किन असणार आहे. तर तो अल्किन मग कुठला? तो डायसब्स्टिट्यूटेड, ट्रायसब्स्टिट्यूटेड, टेट्रासब्स्टिट्यूटेड. ओके, इथं 2 अल्किल ग्रुप अटॅच आहे डबल बॉन्डेड कार्बन एटमला त्यामुळे हा अल्किन कसा आहे? डायसब्स्टिट्यूटेड अल्किन. इथं डबल बॉन्डेडला किती अल्किल ग्रुप्स आहेत? एकच आहे त्यामुळे हा काय येणार आहे? मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन. बरोबर आहे. हा कुठला येणार आहे? मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन. ओके, मग आता ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ अल्किन्स. ओके, ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ सबस्टिट्यूटेड अल्किन्स आपण इथं स्टडी करणार आहे. आता लक्षात घ्या सॅडचे ग्रुप काय सांगतोय? डबल बॉन्डेड कार्बनला जेवढे अल्किल ग्रुप जास्त अटॅच तेवढा तो मेजर अल्किन असणार आहे आणि तो स्टेबल अल्किन असणार आहे. इथे डबल बॉन्डेडला किती अल्किल ग्रुप्स आले? 1 2 3 4 त्यामुळे त्याला काय म्हणायचं? टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्किन. ओके, हा कुठला आहे ना? टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्किन. परत मग इथं बघा हा डबल बॉन्डेड कार्बन आहे त्याला अल्किल ग्रुप 2 असतील ह्या साइडला, ह्या साइडला 1 असेल. ओके, किती अल्किल ग्रुप्स आहेत? 3 आहेत त्यामुळे ह्याला काय म्हणायचं? ट्राय सबस्टिट्यूटेड अल्किन. ट्राय सबस्टिट्यूटेड. समजा आणखी असा असेल काय अशा तीन असेल. इथं किती अल्किल ग्रुप्स आहेत? इथं 2 आहे. याचं नेम काय ना? हा आहे ना डाय सबस्टिट्यूटेड. ओके, डाय सबस्टिट्यूटेड. समजा आणखी असा असेल कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या दोन्ही साइडला एक एक अल्किल ग्रुप असेल त्याला आपण तुम्ही काय म्हणणार आहे? डाय सबस्टिट्यूटेडच. हे दोन्ही डाय सबस्टिट्यूटेड असणार आहेत. त्यानंतर असा असेल सी डबल बॉन्ड सी एच. इथं एच असेल, इथं एच, इथं आर असेल तर हा काय असणार आहे? मोनो सबस्टिट्यूटेड.
हा काय असणार मोनो सबस्टिट्यूटेड. ओके लक्षात आलं. मग आता सॅचुरेट पूल काय सांगतोय आपला डबली बॉन्डेड कार्बनला जेवढे अल्किल ग्रुप जास्त असणार तेवढा तो मेजर अल्किल. ओके डबली बॉन्डेड कार्बनला जेवढे जास्त अल्किल ग्रुप असणार तेवढा तो मेजर अल्किल असणार आहे. मग मला सांगा 4 अल्किल ग्रुप असणारा टेट्रा सबस्टिट्यूट हा मेजर अल्किल असणार आहे ऍज कंपेअर्ड टू ट्राय सबस्टिट्यूटेड, डाय सबस्टिट्यूटेड आणि मोनो सबस्टिट्यूटेड अल्किल पेक्षा. ओके त्यामुळे मला सांगा का ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी कशी लिहिता येईल आपल्याला. की ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी of substituted alkene. Order of stability of substituted alkene. Substituted alkene म्हणजे काय ज्या कार्बन कार्बन डबल बॉन्डचे हायड्रोजन ऍटम अल्किल ग्रुपने सबस्टिट्यूट झाले. लक्षात घ्या इथं आपलं काय झालंय इथं अल्किल ग्रुप नसते तर इथं काय झालं असतं हायड्रोजन ऍटम आले असते असेल. बरोबर आहे की चारही हायड्रोजन ऍटम अल्किल ग्रुपला आपले सबस्टिट्यूट झाले. बरोबर आहे त्यामुळे ह्याला आपण काय म्हणणार आहे टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्कीन. हा काय येणार आपला टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्कीन. बरोबर आहे टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्कीन. ओके ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ सबस्टिट्यूटेड अल्कीन पहिल्यांदा काय येणार आहे आपला हाय ना एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड टू त्या साइडला किती अल्किल ग्रुप्स आहेत 2 आहेत. त्यामुळे मी इथं R2 असं लिहितो 2 अल्किल ग्रुप या साइडला पण किती आहेत 2 आहेत. त्यामुळे इथं पण मी काय लिहिणार R2. ओके त्यानंतर त्या साइडला बघा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. ओके बरोबर इथं बघा त्या साइडला हायड्रोजन आणि कोण आहे अल्किल ग्रुप त्यामुळे काय ना CH. इकडे 2 अल्किल ग्रुप्स आहेत त्यामुळे इथे काय ना Cr2 डबल बॉन्ड CHR. ओके त्यानंतर इथे कसं लिहिणार इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे या साइडला अल्किल ग्रुप किती 2 त्यामुळे एकदाच R2 लिहिणार आपण आणि इकडे काय CH2. इथे बघा इथं एका साइडला एक अल्किल ग्रुप दुसऱ्या साइडला एक अल्किल ग्रुप आहे त्यामुळे कसं लिहिणार तुम्ही CHR आणि इकडे पण CHR. ओके आणि त्यानंतर हा. ओके इथं काय कार्बन कार्बन डबल बॉन्डला H आणि काय आपला अल्किल ग्रुप इथं काय ना CHR RCH डबल बॉन्ड CH. ओके त्यामुळे ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ सबस्टिट्यूटेड अल्कीन कशी येणार आपली सगळ्यात मोर स्टेबल जास्त अल्किल ग्रुप असणार 4 अल्किल ग्रुप असणार अल्कीन मोर स्टेबल. त्यानंतर 3 अल्किल ग्रुप असला लेस स्टेबल त्याच्यापेक्षा हा डाय सबस्टिट्यूट लेस स्टेबल. ओके की दोन्ही सुद्धा डाय सबस्टिट्यूट आहे एकाच कार्बनला डाय सबस्टिट्यूट असेल तर तो मोर असणार. ओके आणि ऍडजसंट कार्बनला अल्किल ग्रुप असेल तर तो एका कार्बनला असणारा अल्किल ग्रुप पेक्षा लेस स्टेबल. ओके त्यानंतर मग हा येणार मोनो सबस्टिट्यूटेड. ओके लक्षात आलं की आपली काय ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ सबस्टिट्यूटेड अल्कीन. लक्षात आलं अकॉर्डिंग टू सॅचुरेट रूल आपण डबली बॉन्डेड कार्बनला जेवढे अल्किल ग्रुप जास्त असणारा अल्कीन मिळणार आहे ओके तेवढा तो मेजर अल्कीन असणार आहे. ओके लक्षात आलं हे लक्षात ठेवायचं. ओके आता त्यानंतर नेक्स्ट आपण आता रिएक्शन इथं स्टडी करणार आहे that is reaction with metals. Okay reaction with metals alkyl halideचे रिएक्शन्स आहेत. आता इलिमिनेशन रिएक्शन आपली इथं झालेलं आहे. इलिमिनेशन रिएक्शन कुठली होईल आपण डिहायड्रोहॅलोजिनेशन. ओके त्यानंतर आता आपण स्टडी करणार आहे रिएक्शन विथ मेटल्स.
रिएक्शन विथ मेटल्स. अल्किल हॅलाइडचे रिएक्शन्स आहेत त्या सगळ्या. रिएक्शन विथ मेटल्स. अल्किल हॅलाइडची मेटलवर रिएक्शन आपली कसं होणार आहे बघा. अल्किल हॅलाइड्स रिएक्ट विथ ऍक्टिव्ह मेटल्स. ऍक्टिव्ह मेटल्स कुठले असणार? सोडियम, मॅग्नेशियम. ओके, यांच्या बरोबर हा आपला अल्किल हॅलाइड हा रिएक्ट होणार आहे. पहिली आता मेटल बरोबर रिएक्शन आपण स्टडी करणार आहे. ती आपली बघा रिएक्शन विथ सोडियम मेटल. हे सोडियम आपलं कसं असणार? Na. रिएक्शन विथ सोडियम मेटल. सोडियम मेटल बरोबरची रिएक्शन आहे. सोडियम मेटल बरोबरची रिएक्शन आहे. अल्किल हॅलाइडची सोडियम मेटल बरोबर रिएक्शन. या रिएक्शनला आपण काय म्हणतो? लास्ट लेक्चरला आपण हे सांगितलं थोडंफार. रिएक्शन विथ सोडियम मेटल. सोडियम मेटल बरोबरची रिएक्शन अल्किल हॅलाइडची त्याला आपण काय म्हणतो? रूट्स रिएक्शन. हे रूट्स रिएक्शन ही रिएक्शन तुम्हाला 11th स्टँडर्ड मध्ये हायड्रोकार्बन्स या टॉपिक मध्ये आपली झालेली आहे. ओके, रिएक्शन विथ सोडियम मेटल that is Roots reaction. Okay, Roots reaction. Okay, name reaction आहे आपली. नेम काय याचं? Roots reaction. Roots reaction मध्ये काय होतं बघा. स्टेटमेंट काय आपलं बघा Roots reaction साठी. When alkyl halide is treated with sodium metal, in presence of dry ether, to form hierarchies. ओके, अल्किल हॅलाइडची रिएक्शन कुणाबरोबर होणार? सोडियम मेटल बरोबर इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. ड्राय इथर ह्या सॉल्व्हंटच्या प्रेझेन्स मध्ये अल्किल हॅलाइडची रिएक्शन सोडियम मेटल बरोबर होणार आहे. त्यावेळी काय मिळणार आपल्याला? हायरार्कीचं फॉर्मेशन. हायरार्कीज म्हणजे काय? ज्या अल्केन मध्ये अल्किल हॅलाइड पेक्षा जास्त कार्बन असतात त्याला काय म्हणायचं? हायर अल्केन्स. ओके, अल्किल हॅलाइड पेक्षा जास्त कार्बनचा अल्केन मिळत असेल तर त्याला आपण हायर अल्केन्स म्हणणार. ओके, बघा आता जनरल रिएक्शन तुमची कशी असेल? अल्किल हॅलाइड RH. ओके, हे आता माहिती आहे तुम्हाला. अल्किल हॅलाइड कसं लिहिणार आपण? RH. R म्हणजे अल्किल ग्रुप, X म्हणजे काय असणार आहे? हॅलाइड असणार आहे. X कुठला असणार? हॅलोजन. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ओके, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असणार. ओके, प्लस बघा इथं सोडियम मेटल आपण घेणार आहे. सोडियम मेटल प्लस अल्किल हॅलाइडचे दोन मॉलिक्युल्स आपण यूज करणार आहेत. ओके, बघा इथं RH. बघा आपण हा कसा लिहिला? अल्किल हॅलाइड RH आणि हा XR तोच मॉलिक्युल आहे. तर सुरुवातीला अल्किल हॅलाइड लिहिलाय, R ग्रुप लिहिलाय, तर सुरुवातीला आपण X ग्रुप लिहिलाय. बरोबर आहे? XR. ओके, इन प्रेझेन्स ऑफ काय म्हणलंय? ट्रीटेड विथ सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. ओके, एरोवर तुम्ही काय लिहिणार? ड्राय इथर. ओके, एरोवर लिहिणार ड्राय इथर. ओके, आता मग आपल्याला काय मिळणार आहे? हायर अल्केन मिळणार. रिएक्शन मध्ये कसं तुम्हाला सांगता येणार बघा. हा जो हायड्रोजन आयटम आहे आणि त्या साइडचा हायड्रोजन आयटम आहे. बरोबर आहे?
बघा इथे लक्षात घ्या सगळ्यांनी, हा सोडियम म्हटलाय, इथं सोडियम म्हटलं आपण 2D बॅलन्सिंग साठी 2 सोडियम म्हटलं आपण घेतले, इथले 2 सोडियमचे ऍटम या अल्किलाइड मधील कार्बन हायड्रोजन बॉन्ड इथं ब्रेक होत असतो सोडियमच्या बेस मध्ये, आणि ह्या अल्किलाइड मधला हा कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होत असतो, बरोबर आहे. त्यावेळी काय होणार, हा सोडियम, हा X आणि हा X, बरोबर आहे. हे काय मिळेल तुम्हाला 2NaX, ओके 2NaX. मग हा अल्किल ग्रुप डायरेक्ट कुठे अटॅच होणार आहे, या अल्किल ग्रुपला अटॅच होणार आहे. ओके, त्यावेळी तुम्हाला काय मिळेल, R सिंगल बॉन्ड R. ओके, काय मिळणार, R सिंगल बॉन्ड R. मग हा 2Na असणार आणि हे 2 हॅलोजन, मग ह्यांचं काय होणार 2NaX. हा काय मिळेल 2NaX. त्याचं नेम काय, हा आपला काय हायरार्की, ठीक आहे, हा आपला हायरार्की आहे. ठीक आहे, हायरार्की म्हणजे काय सांगितले, ज्या अल्केन मध्ये अल्किल हॅलाइड पेक्षा जास्त कार्बन असतात त्याला आपण काय म्हणणार, हायर अल्केन. त्याला काय म्हणणार, हायर अल्केन. ओके, बरोबर. हा आपला हायर अल्केन आहे. परत कसं होणार बघा, पर्टिक्युलर एक्झाम्पल तुम्ही घ्या, CH3 तुम्ही घेतला, इथं अल्किल ग्रुप, मिथिल ग्रुप आहे. परत इथं हायड्रोजन घ्या, समजा तुम्ही क्लोरीन घेतला असेल Cl, तर दोन्ही अल्किलाइड सेम घेणार आहे, लक्षात घ्या सेम अल्किलाइड आपण घेणार आहे 2Na. पॅटर्न रिएक्शन जर चेंज होणार नाही, ही आपली जनरल रिएक्शन आहे, त्या पॅटर्न मध्ये सगळ्या रिएक्शन असणार आहे 2Na प्लस हाच मध्ये काय द्यायचं, सुरुवातीला हायड्रोजन, हायड्रोजन कोण आहे, हायड्रोजन कोण आहे क्लोरीन, तो इथे येणार, बरोबर. त्यानंतर काय होणार, हा मिथिल ग्रुप CH3, तो इथं आला, काय झालं, ओके सेम अल्किल ग्रुप आहे CH3Cl Cl CH3. ओके, नेम काय याचं, नेम काय याचं आपलं मिथाइल क्लोराइड. नेम काय असणार आहे, मिथाइल क्लोराइड. आता इथला कार्बन हायड्रोजन बॉन्ड आपला ब्रेक होणार आणि त्या मिथिल क्लोराइड मधला सुद्धा हा कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होणार. ओके, इथं बघा हा Cl त्या 2 सोडियमला अटॅच होत असतो, हा Cl, ओके हा Cl सोडियमला, हा Cl सोडियमला काय अटॅच होणार, आणि हा CH3 ग्रुप डायरेक्ट कुठे अटॅच होणार, त्या CH3 ग्रुपला. ओके, आता पुढे रिएक्शन कंटिन्यू लिहा, काय लिहिणार, एरो वरती सेम dry ether as a solvent. Okay, dry ether as a solvent. आता काय आहे, हा 2Na आणि हे 2Cl. ओके, काय मिळेल, इथं 2NaX आहे, X मध्ये कोण आहे, X मध्ये कोण आहे, इथं क्लोरीन आहे, त्यामुळे काय ना 2NaCl, 2NaCl. आणि हा CH3, या CH3 ला कंबाईन ना काय मिळेल तुम्हाला, CH3 सिंगल बॉन्ड CH प्लस 2NaCl. ओके, हा काय झाला, अल्केन झाला, हायर अल्केन. आहे की नाही हायर अल्केन, बघा अल्केनाइड मध्ये कार्बन किती होता, एकच आहे. वेळाला अल्केन आहे त्याच्यात कार्बन किती आहे, 2 आहे. म्हणजे अल्किलाइड पेक्षा मिळणाऱ्या अल्केन मध्ये कार्बन एटम जास्त आहेत की नाही, जास्त कार्बन एटम्स आहेत. त्यामुळे हा काय ना आपला अल्केन, त्याचं नेम काय 2 कार्बनचा अल्केन इथेन. ओके, नेम काय आपलं, त्याचं काय नेम म्हणतात इथेन, बरोबर आहे, लक्षात आलं. परत आता दुसरी तुम्ही रिएक्शन घ्या, समजा तुम्ही हा घेतला असेल CH3 CH2 हॅलोजन डिफरंट घ्या, ब्रोमीन घेतला प्लस सेम पॅटर्न काय आहे, रिएक्ट विथ सोडियम, 2 सोडियम, 2 सोडियमचे ऍटम घेणार आपण. हाच इथिल ब्रोमाइड, त्या अल्केलाइडचं नेम काय आहे, CH3 CH2Br, त्याचं नेम काय आपलं इथाइल ब्रोमाइड. त्याचं नेम काय आपलं
इथाइल ब्रोमाइड। ओके, हा सोडियम मेटल बरोबर आपण रिएक्ट करणार आहे। ओके, त्यावेळी काय होणार, हा दिवस घ्या, सुरुवातीला काय घ्या, ब्रोमीन घ्या, त्यानंतर काय लिहिणार CH2CH3। ओके, रिव्हर्स करायचा आहे, हाच अल्किल आहे, रिव्हर्स करणार। ओके, म्हणजे ब्रोमीन पहिल्यांदा येणार, त्यानंतर CH2 येणार, त्यानंतर CH3 येणार। ओके, इथिल ब्रोमाइड। एरो वरती ड्राय इथर ही कंडिशन लिहायला विसरायची नाही, ही जर तुम्ही नाही दिला तर रिएक्शन आपली होणार नाही, लक्षात घ्या। ओके, ड्राय इथर हा सॉल्व्हंट आहे, त्या प्रेझेन्स सॉल्व्हंटच्या प्रेझेन्स मध्येच ही आपली रूट्स रिएक्शन होत असते। ओके, काय झालं रूट्स रिएक्शन म्हणलंय तर रूट जे एस्टॅब्लिश अल्केन हलाइडची सोडियम मेटल बरोबर रिएक्शन केल्यावरती अल्केन मिळतो हे त्यांनी सांगितलं, म्हणून त्या रिएक्शनला त्यांनी स्वतःच नाव देऊन टाकलं रूट्स रिएक्शन। ओके, बरोबर आहे, ते आपली नेम रिएक्शन आहे। बघा इथे काय मिळणार, इथला आता कार्बन ब्रोमीन बॉन्ड कसा ब्रेक होणार, हा कार्बन ब्रोमीन बॉन्ड ब्रेक होणार। मग आता हा CH3 CH2 ग्रुप डायरेक्ट कुठे अटॅच होणार, त्या CH2 CH3 ग्रुपला अटॅच होणार, बरोबर आहे। आपल्याला मॉलिक्युलर कसं होणार, इथला कार्बन ब्रोमीन बॉन्ड ब्रेक झाला, हा कार्बन ब्रोमीन बॉन्ड ब्रेक झाला। ओके, हे दोन ब्रोमीन आणि हे दोन सोडियमचे ऍटम, असं आपल्याला काय मिळणार आपल्याला इथं 2 मॉलिक्युल्स ऑफ NaBr, दोन ब्रोमीन दोन सोडियम, काय मिळणार 2 NaBr। इथं काय मिळालं तर 2 NaCl, त्यासारखंच 2 Na2Br, 2 NaBr मिळणार। हा CH3CH डायरेक्ट या CH2CH ला अटॅच होणार, काय मिळेल बघा मग CH3 CH2 CH2 CH3 प्लस, बरोबर आहे का, हा CH3 CH2 कुठे अटॅच झालाय, या CH2CH ला अटॅच झालाय। ओके, प्लस काय झालंय 2 मॉलिक्युल्स ऑफ NaBr। ओके, नेम काय अल्केन तयार झालं। ओके, काय नेम आहे, किती कार्बन आहेत 1 2 3 4, सगळे कार्बन कसे लपले सेट चेन मध्ये, त्यामुळे सेट चेन मध्ये कार्बन असलं तर आपण काय म्हणतो त्याला नॉर्मल अल्केन। नॉर्मल अल्केन साठी आपण एअर लिहित असतो, प्रिफिक्स अल्केनच्या नावाच्या अगोदर N stands for all the carbon atoms are present in state chain, बरोबर आहे। सगळे कार्बन एटम जर स्टेट चेन मध्ये प्रेझेंट असतील तर आपण काय म्हणत असतो त्याला N असं म्हणत असतो, बरोबर आहे। त्यामुळे हा काय ना N ब्युटेन, त्याचं नेम काय येणार आपलं N ब्युटेन। ओके, लक्षात। आता इथं बघा या रिएक्शन मध्ये आपण जर दोन डिफरंट अल्किल हलाइड जर आपण यूज केले, बघा दोन डिफरंट अल्किल हलाइड, इथपर्यंत रिएक्शन तुमच्या लक्षात आलंय। बघा इथं दोन डिफरंट अल्किल हलाइड्स मी ते लिहितो। ओके, बघा दोन डिफरंट अल्किल हलाइड तुम्ही जर घेतले, आता इथं लिहिलेले अल्किल हलाइड सेम होते, डिफरंट अल्किल हलाइड घेतले तर काय होणार बघा। बघा इथं समजा इथं मी घेतला CH3Br, याचं नेम काय आपलं मिथाइल ब्रोमाइड। ओके, प्लस दुसरा आपण इथे घेऊया अल्किल हलाइड CH3 CH2Br, हा दुसरा अल्किल हलाइड आहे। दोन्ही अल्किल हलाइड बघा सेम आहेत का, याच्यात कार्बन किती आहे एकच आहे, यात कार्बन किती आहे, किती कार्बन्स आहेत 2 आहेत, म्हणजे दोन्ही सेम होतील का नाही। चल हा कुठला होता इथाइल, हा काय होता इथाइल ब्रोमाइड। ओके, एरोवरती आता तुम्ही लिहा सोडियम मेटल। आता दोन डिफरंट अल्किलाइड्स आहेत। ओके, दोन डिफरंट अल्किलाइड्स तुम्ही इथं मिक्सर घेतलेला आहे। आता मिक्सर जर तुम्ही इथं यूज केला असेल
तर त्यामध्ये मिथिल ब्रोमाइड अनेक असतील, इथिल ब्रोमाइड सुद्धा अनेक असतील. आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही किती मिथिल ब्रोमाइड्स आहेत किती इथिल ब्रोमाइड्स आहेत. त्यामुळे सोडियम सुद्धा आपण टू आयटम जसं आपण ओके सेम अल्केनाइडच्या मॉलिक्यूल साठी 2 सोडियम एटम घेतो तसे इथं 2 सोडियम घेणार नाही आपण. सोडियम एटम इथे घेणार. ओके ते पण लार्ज क्वांटिटी मध्ये आपण घेणार. ते लक्षात आणि ते एरो वर लिहिणार आपण आणि पुढे काय लिहिणार सोडियम आणि कंडिशन काय आपली ट्राय इथर इन प्रेझेन्स ऑफ सोडियम अँड ट्राय इथर. काय होणार बघा इथं 3 डिफरंट प्रोडक्ट्स आपल्याला मिळणार आहेत. ते 3 डिफरंट अल्केन्स आपल्याला फॉर्म होणार. तसे 3 डिफरंट फॉर्म्युला लक्षात घ्या. जर तुम्ही 2 डिफरंट अल्केन यूज केले असेल तर तुम्हाला 3 डिफरंट अल्केन्स मिळणार आहेत. कसे मिळतील बघा. मिक्सर मधला एक मिथिल ब्रोमाइडचा मॉलिक्यूल त्यातला CH3 दुसऱ्या मिथिल ब्रोमाइड मधील CH3 ग्रुप डायचला. बघा मी काय म्हणलंय मिक्सर घेतला इथिल ब्रोमाइडचं मिथिल ब्रोमाइडचं. त्यामध्ये मिथिल ब्रोमाइड अनेक असतील, इथिल ब्रोमाइड सुद्धा आणखी असतील. मग आता काय होईल एका मिथिल ब्रोमाइड मधला CH3 ग्रुप दुसऱ्या मिथिल ब्रोमाइड मधील CH3 ग्रुपला अटॅच झाला की आपल्याला काय मिळणार CH3 सिंगल बॉन्ड CH3. जे 2 मिथिल ब्रोमाइड एकमेकाला कंबाईन झाले मिक्सर मध्ये तर CH3 CH3 हा अल्केन मिळेल. प्लस प्लस काय बघ हा आपला इथिल ब्रोमाइड एका इथिल ब्रोमाइडचा इथाइल ग्रुप दुसऱ्या इथिल ब्रोमाइडच्या इथाइल ग्रुप बरोबर कंबाईन झाला त्यावेळी काय मिळणार CH3CH2 हा इथाइल ग्रुप दुसऱ्या इथिल ब्रोमाइडच्या इथाइल ग्रुप बरोबर काय होणार CH2CH3 दोन इथाइल्स कॉम्बिनेशन CH3CH2 CH3CH2 बरोबर आहे. ओके हा मिळेल आणि त्याच्यानंतर प्लस प्लस काय मिळणार आणखी बघा. आता मग एक मिथिल ग्रुप बघा काय म्हणतोय एका मिथिल ब्रोमाइड मधील मिथिल ग्रुप इथाइल ब्रोमाइड मधील इथिल ग्रुप बरोबर कंबाईन झाला. CH3 ग्रुप आणि CH3CH2 ग्रुप हे दोन्ही कंबाईन झाले. काय होणार मग CH3 CH2 CH3 समजा एक आपला मिथिल ग्रुप आणि एक इथिल ग्रुप कंबाईन होणार CH3 काय मिळेल CH2 CH3 बरोबर आहे. हे 3 डिफरंट अल्केन मिळणार आहे. प्लस आपण काय लिहिणार पुढे NaBr. ओके NaBr. ओके लक्षात 3 डिफरंट अल्केन्स आपल्याला मिळाले. आता ह्या 3 डिफरंट अल्केन्स हे जे आपल्याला मिळाले हे तिन्ही एकमेकांपासून आपण सेपरेट करू शकत नाही लक्षात घ्या. हा अल्केन कुठला 2 कार्बनचा ह्याचं नेम काय आपलं इथेन आहे. ओके हा कार्बन किती आहेत बघायचं 1 2 3 4 हा कुठला ह्याचं नेम काय आपलं N-ब्युटेन. हा काय आपला N-ब्युटेन. इथं कार्बन किती आहेत 3 आहेत. हा काय ना प्रोपेन बरोबर आहे 3 कार्बनचा. कुठले डिफरंट अल्केन मिळाले जर तुम्ही 2 डिफरंट अल्केन घेतले तर तुम्हाला 3 डिफरंट अल्केन मिळणार आणि हे 3 डिफरंट अल्केन्स एकमेकांपासून तुम्हाला सेपरेट करता येत नाही. त्यामुळे रूट्स रिएक्शन is useful for the formation of only symmetrical alkenes. Okay, Wurtz reaction फक्त आपल्याला symmetrical alkenes फॉर्मेशन करू शकते. Symmetrical alkene म्हणजे काय ज्या अल्केन मध्ये इवन नंबर ऑफ कार्बन एटम्स आहेत 2 4 6 त्यानंतर 8 10. ओके इवन नंबर ऑफ कार्बन एटम असणारा अल्केन आपल्याला रूट्स रिएक्शन पासून मिळत असतो. लक्षात येते का
ओके, आता यामध्ये बघा हा इथेन, ब्युटेन आणि प्रोपेन मिळाला आहे. हे प्रॉडक्टचं नेचर कसं आहे बघा. इथेन जो आहे तो आपला कसा आहे सेल्फ कपलिंग प्रोडक्ट. हे दोन्ही प्रोडक्ट आहेत ब्युटेन आणि इथेन. हे दोन्ही आपले कसे आहेत सेल्फ कपलिंग प्रोडक्ट्स. दीज आर सेल्फ कपलिंग प्रोडक्ट्स. ओके, आणि हा प्रोपेन जो आहे तो प्रोपेन कुठला आपला क्रॉस कपलिंग प्रोडक्ट्स. क्रॉस कपलिंग प्रोडक्ट्स. आता लक्षात घ्या, तर सुरुवातीला कपलिंग म्हणजे काय. कपलिंग म्हणजे कॉम्बिनेशन. कपलिंग म्हणजे काय कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन कसं झालंय एक मेथिल ग्रुप दुसऱ्या मेथिल ग्रुपला कंबाईन झालाय. त्यामुळे दोन मेथिलच्या कॉम्बिनेशनला काय म्हणले आपण कपलिंग म्हणले. ओके, आता इथेन आणि एन ब्युटेन हे कशात आपले सेल्फ कपलिंग प्रोडक्ट्स आहेत. सेल्फ कपलिंग म्हणजे काय सिमिलर अल्किल ग्रुप्स एकमेकाला कंबाईन होऊन जर अल्केन तयार होत असेल तर त्याला काय म्हणायचं सेल्फ कपलिंग प्रोडक्ट्स. बघा काय म्हणलंय सिमिलर अल्किल ग्रुप म्हणजे सारखे अल्किल ग्रुप एकमेकाला कंबाईन झाल्यानंतर जर अल्केन मिळत असतील तर त्याला सेल्फ कपलिंग प्रोडक्ट म्हणायचं. इथेन कसा तयार झाला एक मेथिल ग्रुप म्हणजे एक CH3 ग्रुप दुसऱ्या CH3 ग्रुपला कंबाईन झाला की आपल्याला इथेन मिळणार. हा सेल्फ कपलिंग आहे. सारखे अल्किल ग्रुप एकमेकाला कंबाईन झाले म्हणून सेल्फ कपलिंग प्रोडक्ट म्हणायचं. त्यानंतर एन ब्युटेन मध्ये बघा हा इथिल ग्रुप आहे आपला CH3 CH2 ग्रुप आहे बरोबर आहे. हा इथाइल ग्रुप दुसऱ्या इथाइल ग्रुपला कंबाईन झाला बरोबर आहे. हा इथाइल ग्रुप दुसऱ्या इथाइल ग्रुपला कंबाईन झाला त्यामुळे त्याला काय म्हणणार आपण सेल्फ कपलिंग प्रोडक्ट्स. हे सारखे अल्किल ग्रुप इथे पण अटॅच झाले ना इथिलच दुसऱ्या इथिल ग्रुपला अटॅच झाला म्हणून ह्याला काय म्हणले आपण सेल्फ कपलिंग प्रोडक्ट्स. ओके, आणि आता प्रोपेन तयार झाला ह्याला काय म्हणले क्रॉस कपलिंग. दोन डिफरंट अल्किल ग्रुप एकमेकाला कपल झाले म्हणजे कंबाईन झाले. कसे झाले बघा मिथिल ग्रुप मधला हा CH3 ग्रुप आहे आणि इथिल ग्रुप मधला CH3 CH2 ग्रुप आहे. ही दोन ग्रुप एकमेकाला कंबाईन झाले. CH3 ग्रुप आणि दोन इथिल ग्रुप एकमेकाला कंबाईन झाले तर काय मिळेल आपल्याला प्रोपेन मिळेल. त्याला क्रॉस कपलिंग म्हणायचं. क्रॉस म्हणजे काय दोन डिफरंट अल्किल हॅलाइड्स एकमेकाला कंबाईन झाले तर आपल्याला काय मिळणार आहे ओके मिळणार अल्केन काय असणार तो क्रॉस कपलिंग प्रोडक्ट असणार. ओके लक्षात. आता मग ही टू डिफरंट अल्किल हॅलाइड यूज केल्यानंतर मिळणारे अल्केन्स आहेत हे तीन डिफरंट अल्केन्स. त्यांचं ते मिक्सर आहे ते आपल्याला एकमेकांपासून सेपरेट करता येत नाही. त्यामुळे रूट्स रिएक्शनचं हे लिमिटेशन आहे लक्षात घ्या. रूट्स रिएक्शन काय लिमिटेशन आहे इफ मिक्सचर ऑफ two different alkyl halides are used to form three different alkanes which cannot be separated from each other. चलो आता लिमिटेशन्स आपण आता स्टडी करणार. पहिलं लिमिटेशन काय बघा रूट्स रिएक्शनचं. बघा इथं आपण सांगितलेलं आहे रूट्स रिएक्शन आपण कशासाठी यूज करतोय फॉर्मेशन ऑफ ओनली इवन नंबर ऑफ अल्केन्स इज प्रिपेअर्ड बाय रूट्स रिएक्शन. ओके ज्या अल्केन मध्ये इवन नंबर ऑफ कार्बन एटम्स आहेत तेच अल्केन्स आपण रूट्स रिएक्शन पासून तयार करू शकतो. ओके ऑड नंबर ऑफ कार्बन एटम असणारा अल्केन आपण रूट्स रिएक्शन पासून तयार करू शकत नाही. कारण का डिफरंट अल्किल घेतले तर तीन डिफरंट अल्केन मिळतात आणि हे तिन्ही सुद्धा आपल्याला एकमेकांपासून सेपरेट करता येत नाही. त्यामुळे ऑड नंबर ऑफ अल्केन्स फॉर्मेशन आपण रूट्स रिएक्शन पासून करू शकत नाही. ओके त्यासाठी पहिल्या लिमिटेशनचा ड्रॉबॅक्स काय लक्षात घ्या या रिएक्शन साठी. फर्स्ट आपलं काय बघा त्यामध्ये लिमिटेशन्स आर ड्रॉबॅक्स ऑफ दिस रूट्स रिएक्शन. हे तुम्हाला 11th स्टँडर्डला हायड्रोकार्बन्स मध्ये पण हे झालेलं आहे.
पहिलं लिमिटेशन काय बघा, इथं आपण आता एक्सप्लेन केलंय काय, ऑड नंबर ऑफ अल्केन्स, ऑड नंबर कार्बन एटम of alkanes cannot be prepared by Roots reaction. Okay, odd number कार्बन असणारा अल्केन आपण Roots रिएक्शन पासून तयार करू शकत नाही. काय करू शकत नाही सांगितलंय आपण, 3 डिफरंट अल्केन मिळतात आणि हे एकमेकांपासून सेपरेट करू शकत. ओके, त्यानंतर दुसरं लिमिटेशन्स काय बघा, या रिएक्शन साठी only even number carbon atom alkanes can be prepared by this method. Okay, फक्त इव्हन नंबर कार्बन असणारा अल्केन आपण इफेक्टिव्हली रूट्स रिएक्शन पासून तयार करतो. त्यानंतर आणखी नेक्स्ट बघा, आता आणखी याच्यामध्ये बघा, 2 अल्किल हायड्रेट तुम्ही घेतले तर स्टार्टिंग मटेरियल तुमचा इथेनच मिळणार लक्षात घ्या. आपला पहिला मेंबर कुठला अल्केनचा, मिथेन आहे. त्याच्यामध्ये कार्बन किती आहे, त्याच्यामध्ये कार्बन किती आहेत, एकच आहे ना. मग एक कार्बन असताना आपण अल्केन्स आपण तयार करू शकतो का, करू शकतोय का, म्हणजे मिथेनचं फॉर्मेशन आपण रूट्स रिएक्शन पासून करू शकतोय का. ते मिथेन हे करू शकत नाही लक्षात घ्या, कारण का रूट्स रिएक्शन मध्ये आपण 2 डिफरंट अल्किल हायड्रेट यूज करतोय. त्यामुळं अल्किल हायड्रेट तरी काय कमीत कमी 1 कार्बन असतानाच, म्हणजे 2 अल्किल हायड्रेट घेणार म्हणजे 2 कार्बन एटमचा अल्किन तरी आपल्याला मिळणार आहे. ओके, 1 कार्बनचा इथे मिळू शकत नाही. चल का, 2 मिथिल क्लोराइडचं कॉम्बिनेशन केले की इथेनच मिळणार आहे. ओके, एका कार्बनचा अल्केन आपण म्हणजे मिथेनचं फॉर्मेशन आपण रूट्स रिएक्शन पासून करू शकत नाही लक्षात घ्या. हे ड्रॉबॅक्स आहे. म्हणून आपण इथं काय लिहिणार, मिथेन cannot be prepared by रूट्स रिएक्शन. ठीक, ते आपले लिमिटेशन्स आहे लक्षात घ्या. पहिलं लिमिटेशन काय, ऑड नंबर कार्बन असणारा अल्केन आपण तयार करू शकत नाही. दुसरं काय, फक्त इव्हन नंबर कार्बन असणारा अल्केन्स आपण रूट्स रिएक्शन पासून तयार करतो. आणि मिथेन हा अल्केन आपण रूट्स रिएक्शन पासून तयार करू शकत नाही. ओके, लक्षात घ्या. ओके, हे सगळे ड्रॉबॅक्स होते आपले रूट्स रिएक्शन साठी. इथं आपला रिएक्शन विथ मेटल्स मधील रिएक्शन विथ सोडियम मेटल दॅट इज रूट्स रिएक्शन हा पार्ट आपला इथं कंप्लीट झालेला आहे. ओके, थँक्यू.